हे आमचे चंगू मंगू. माडाच्या वनात आता ना इथे मालगुंडच्या जवळ आलो आहे. इथे ना एक हॉटेल आहे माडाच्या वनात. माडाच्या वनात हॉटेल आहे, तिथे थांबलो आहे. रूम घेतले, नॉन AC रूम आहे, कारण आज पाऊस पडला त्याच्यामुळे थंड आहे. आणि पुढे गणपतीपुळ्यासाठी गेलो नाही, कारण तिथे खूप शोधावं लागलं असेल. कारण इथे मालगुंडला रूम भेटली, रूम ओके आहे. एकदम समोर इथे जवळच बीच आहे, मालगुंड बीच आहे. उद्या सकाळी पॅरामोटरिंगसाठी जाऊ, बघू. आणि अजून काय ॲक्टिव्हिटीज असतील तर अजून पोरांना बीचवर तर नेलं नाही. आता जर लवकर आलो असतो तर त्यांना बीचवरती सोडणार होतो, पण लेट झाला आहे. त्याच्यामुळे आता इथेच स्टे करू. आता जेवणाची ऑर्डर करू. जेवण काय तर आता लाईटच खाऊ, पण आहे मस्त आहे. हे बघा, तुम्हाला हे बघा, इथे रूम आहे वरती. त्याच्यानंतर हे अशी मोठी वाडी आहे, ही रूम 3,500ला पडली, विथ ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे. सकाळी 2 टाईपचे ब्रेकफास्ट आहेत, व्हेज नॉन व्हेज दोन्ही आहे अवेलेबल. जे काय असेल ते, मोस्टली तरी अंडा ब्रेड किंवा असंच असेल अवेलेबल, पण ठीक आहे. मेन म्हणजे गाडी पार्किंग सेफ आहे, गाडी तिथे आहे, गाडी पार्किंग सेफ आहे. आणि ओव्हरऑल शांतता आहे इथे, मुलांना खेळायला आहे मस्तपैकी. चला तर तुम्हाला रूम दाखवतो, रूम कशी आहे. हे बघा रूम, मोठा बेड आहे, TV दिला आहे, एक गादी मागवले, कबड आहे. हे बघा छोटी, ओव्हरऑल ठीकठाक रूम आहे. आणि हे बघा, हे कबड, मोठंवालं कबड अशा दिल्या. आणि हे असं वॉशरूम आहे, ठीकठाक आहे. AC आहे, पण तो ACचा काहीतरी इश्यू असल्यामुळे हे नॉन AC रूम आहे. थंडावा असल्यामुळे नॉन ACच रूम घेतली. आता फ्रेश झालो आहे. आता जेवणाची ऑर्डर देतो काहीतरी आज स्टे. मग आपण उद्याच मंदिरात पण जायचं आपल्याला. मंदिरात जाऊन मग तसेच आपण पनवेलसाठी निघणार आणि मग ते हायवे थ्रू जाणार आपण. चलो. The next day. गुड मॉर्निंग मित्रांनो. बघा सकाळ झाली मस्तपैकी आणि आत्ता वाजलेत 8, 8:15 काहीतरी झालेत. आणि हे बघा इथलं लोकेशन बघा. इथे फर्स्ट रूम आहे ना, तिथे आहे रूम मस्त. बघा माडाच्या वनात नाव आहे. इथे पुढे गेलं की लगेच मालगुंड बीच आहे. आता तिथेच चाललोय, पोरांना तिथेच घेऊन चाललोय बीचवरती. हे बघा इथे खेळायला जागा आहे. आणि हा बघा मस्त की नजारा. आणि ह्याला छोटे छोटे नारळ भेटतात. मस्त आहे. रात्री मस्त झोप लागली. आणि एवढी नारळाची झाड आहेत ना, याला नावच माडाच्या बनात दिले.
मालगुंड बीचवरती आहे, जवळ मालगुंड बीच एक जाऊ बाजूला आहे. मस्त छान. आता इथे नंतर एक ड्रोन शॉट घेतो, तो बघा कसा वाटतोय तो. पहिले मुलांना बीचवरती घेऊन येतो. हे बघा आमचे चंगू मंगू आमचे चंगू मंगू. आणि हे बघा माडाच्या वनात, हे बघा इकडनं गेलो तर हे, आणि इकडनं गेलो तर गणपतीपुळे पुढे. आणि आम्ही इकडनंच आलो आपल्या गुहागरवरनं सरळ. आणि आता हा बीच इकडे जवळच आहे. काल रात्री आम्ही गेलेलो होतो. आणि हे चंडिका देवी मंदिर आहे. क्लायमेट, पाऊस आल्यामुळे क्लायमेट एक नंबर आहे, एक नंबर. हे बघा बीच. आणि ते पॅरामोटरिंग होते. पॅरामोटरिंग आता चालू नाही, आपण त्यांना कॉल करू. हे बघा मालगुंड गायवाडी बीच. आणि हे बघा पॅरामोटरिंग मालगुंड बीच, पॅरामोटर इंडिया. रात्री इथे आलो ना, रात्री मस्त तारे दिसत होते, एकदम क्लिअर स्काय होतं आणि तारे एक नंबर दिसत होते. काल इच्छा होती, मी 11:15 11:30 वाजता आलेलो. आणि स्काय आपला स्टार लॅबसाठी चालेल इच्छा, पण लेट झालेला त्याच्यामुळे नाही हे केलं. आता इथे पाहू मुलांना आपण पॅरामोटर चालू आहे का ते एक विचारू. हा बघा बीच. पॅरामोटरवाले आलेत. पॅरामोटरिंग वाले आले, आपण त्यांना विचारू, पोरांना खेळू दे. काय हे बीच आहे बघ. हे आता गंदू येतं सगळं, तुम्ही थोडे पुढे खेळा. चला आता आपण यांना विचारू पॅरामोटरिंग. हा खेळू दे त्यांना, खेळायला सोड. इथे वगैरे सोड. काय इथे ठेवतील ना, चालेल ना. आणि हे बघा हे पॅरामोटरिंगचे इक्विपमेंट अजून चालू. कितने बजे चालू होता है? चालू कर दिया. चालू है मतलब. हे बघा रोटर बघा कसले आहेत. हा इंजिन रोटर्स एक नंबर. आता याचा पॅराशूट लावतील. आणि मस्त क्लायमेट आहे, मस्त क्लायमेट आहे. आणि सकाळ सकाळ पॅरामोटरिंग करण्यातच मजा आहे. बघा मागे बघा सर. आणि चंगू मंगू खेळतायत. ए नानू, ए तू ते करणार पॅरामोटरिंग, पण ते त्या दादा बरोबर जायला लागेल तुला. काय रे, ठीक आहे. तुला पण सक्षम त्या दादा बरोबर जायला लागेल. ठीक आहे.
चल, त्यांची आता तयारी चालली आहे. आम्हीच पहिले कस्टमर आहोत. सक्षम माझ्याबरोबर नाही जाऊ शकत, कारण त्यांनी सेफ्टीचे नॉर्म सांगितलं की नाही करतात. त्यांच्या ह्याच्याबरोबर जाईल. अगस्त्याला पण त्यांच्याबरोबर जाणार. चला आता आपण हे करू. हे मुलांना जरा खेळू दे. हे पाऊस पडल्यामुळे ना बीच थोडासा, आणि हे जे पाणी आहे पाणी ठीक आहे, पण थोडंसं घाण आहेच, थोडीफार घाण आहे. चलो, हे बघा आता मेनू करते पहिली. मेनू जाते. ठीक आहे चल. मेनू जाते पहिली. आपला 360 माउंट झालाय, तसा काही इश्यू नाही. हे बघा आणि ही आपली 3rd पॅरामोटरिंग होणार आहे. आणि आमचे चंगू मंगू खेळतायत तिथे. आणि आमच्या मॅडम रेडी होत आहेत. Pero por aquí que le echemos por aquí. Bueno. विनू, 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 एक सेकंड. विनू, विनू. ओके ओके ओके. हाँ ऑन किया. चलो. लँडिंग झाली मस्तपैकी.
प्रॉब्लम होगा ये क्या कर करो इसमें हाँ मतलब हाँ ये उसको ये नहीं होगा हाँ अच्छा माकड़ा का तो उसको हरा मत बस ये हो आप गया पे नीचे रखो हाँ। हाँ ऐसे एक काम करो, उसका शूज निकाल के रख दो ऐसा। हाँ अच्छा हेलो बच्चों चलो ए नानो चल पुढे। ऐसा जाएगा हाँ हाँ भाई चलो पैर इसे रख हाँ इसे रख ए भाई on बाजू क्या 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 एक सेकेंड। हाँ ओके बाजू बाजू बाजू। हाँ हो गया हो गया। भाई उसके साथ बात करता रहे उसके साथ। आता सक्षम गेलाय, अगस्य बोलते तू ये आमच्या बरोबर, पण आता असं नाही जमणार. हे बघा सक्षम ची फ्लाय इथे दिसत असेल ते बघा इथे. क्लायमेट एक नंबर क्लायमेट आहे. आता वाजले 9:30. आपला नाश्ता आहे, आता लगेच जाऊ नाश्ता करायला. पण मस्त इथं मस्त वाटलं. हा वरती नजारा जो आहे ना तो क्लासच आहे क्लास. सक्षम आला. ए सक्षम कसं वाटलं? हा मस्त वाटलं. कसं वाटलं वरतून? मस्त एकदम मस्त आणि पाण्याच्या इथे नेलेलं. थांब त्यांना काढू दे. चला रुक. रुक थांब मस्त वाटलं. हा अरे तिथे पाय नको देऊ. ऑयल है हा अरे ये हो गया ना नहीं अरे वो नहीं, वो तो तुम्हारे साथ नहीं बैठ रहा. हो गया हाँ चल. हाँ हे मस्त आहे. सक्षम चल हेल्मेट दे त्यांना. आवडला हेल्मेट त्याचा चल मस्त वाटलं इथे. कसं वाटलं? मस्त एकदम. हं? त्याला करायचंय पण आपल्यासोबत करायचंय. करायला आलोय नाश्त्याला. हे बघा बफे लागलाय. उपमा आहे, बटाट वडा आणि ऑमलेट ब्रेड आहे, चहा कॉफी. त्याच्यानंतर बघा ब्रेड आहेत, ब्रेड जॅम बटर. जा बस जा. तू काय खाशील? ते बटर आहे. बटर आहे. हा जा बस. जॅम आणि ब्रेड खाशील? ब्रेड खाय. तिथे बस मी देते तुला. चला आता आपण ऑमलेट बटाटवाडा घेऊ, ऑमलेट घेऊ, प्लेट. आणि हे आमचे चंगू मंगू. हे मजा आली ना? पाणी हे बघ. चलो आता निघतोय. हा बघा माडाच्या वनात. आणि इथून मुलं पण एन्जॉय झाली. आता हरिहरेश्वर काय म्हणतोय
आपण गणपतीपुळेसाठी निघतोय. आता वाजलेत 12. हे मुलं तिकडे खेळतायत. प्ले एरिया आहे. मुलं खेळतायत आणि त्याचे ओनर ओंकार चले. हे मस्त वाटलं. हे ओनर आहेत आपलं जे युट्यूब चॅनल आहे. अच्छा हे ड्रोन शॉट्स घेतले तुला पाठवेल. हो चालेल हा? चालेल नक्की मस्त मस्त फूड एक नंबर आहे. फूड आवडला ना तुम्हाला मस्त रिग्रेट नाही झाला. लास्ट मोमेंटला रिग्रेट नाही झाला खरं. नाही, म्हणून म्हटलं कारण कसं माझ्याकडे पण लास्ट मोमेंटला 30 एक रोप होती म्हणून मी नाही नाही अरे आम्ही डाऊट काय वाटला की आता पाऊस नाही गरम करेल का म्हणून बोललो. पण मस्त काय पण कसं आहे नारळाची झाडं असल्यामुळे डे टायमिंग मध्ये किंवा पण हॉट समर मध्ये इकडे तुम्हाला आतमध्ये थंड वाटेल. हा, बाहेर एक वेळ रोड वर गेलात तर तेच पार्किंग मध्ये गेलं तर तुम्हाला ते हीट जाणवत. झाडं असल्यामुळे झाडं असल्यामुळे तेवढं मस्त. तुम्हाला गरम जाणवत नाही. मग आता तुम्ही इथे राहता कसं काय? हा आम्ही इथेच पाठी जायला. आणि मग हे कधी खत चालू केलं? हे आता 2006 ला पहिली जागा विकत घेतलेली आणि नारळाची झाडं लावलेली ओके. आणि 2009 पासून डेव्हलपमेंटला सुरुवात केली आणि 2010 डिसेंबर मध्ये चालू केलेलं. अच्छा नाही मस्त आहे मस्त आहे. मस्त वाटलं. पोरं पण फुल मस्त. सकाळ सकाळ कोणच नव्हतं पॅरामोटरिंगला. पॅरामोटरिंग आणि बीच अरे आम्हीच पहिले. एन्जॉय केली ना ती पण राईड तुम्ही. मी आता 3-4 वेळा 4थी राईड आहे माझी पॅरामोटर. पण इथे ह्यांनी मोठा राऊंड केला. मी जेजुरीला केली, गुजरात कच्छला केले, पण तो छोटा राऊंड मारायचे. एकाने नाही केली, बारक्याने नाही केली. तो घाबरला. आता आम्ही तिघांनी केली. मस्त शांत आहे. आता काय गणपतीपुळेला देवळात जाणार देवळात जाणार आहोत. हे करा जा, कारण का देवळात तुम्हाला ट्रॅफिक मिळणार आणि गर्दी पण असेल आता. रोही काय ट्रॅफिक तर दिसते. कालच्या तर रील्स येत आहेत अशा. कालच्या कुठपासून लाईन लागले. काल तरी विचार करा संडे फ्रायडे आणि सॅटर्डेच्या बघाल तर ते अजून लाव. बरं मी मंडे घेतलेलं बोल मंडेला रिटर्न जाईल. पण टू बी व्हेरी फ्रँक आता सुट्ट्या आहेत ना त्यामुळे गर्दी होतीच. कम्पॅरेटिव्हली सॅटर्डे संडेपेक्षा कमी पण गर्दी ही होती. गर्दी तर होतेच. मी एक लास्ट वर्षी पण येऊन गेलो पण तेवढी काही गर्दी नव्हती. डिसेंबर मध्ये आलेलो. अच्छा पण मस्त आहे. प्रॉपर्टी पण मस्त आहे. हा नारळ का कापला रे तो? हे बीज पडलेले आणि नारळ मेलेले होते. त्यामुळे बीज पडल्यामुळे त्याला वरती काय जावळ्या नव्हत्या फक्त ते उभेच होते. तो मग उभे असण्याची त्याला पोम मरतो ना. कोंब नाही मरत. हा कीड लागते त्याला. कीड लागून आतला फोकल झालेला आहे. हा अच्छा. त्यामुळे काय झाली त्याला कसं एकदा कीड लागली त्यांचा तो माड पकडून झाला की ते दुसऱ्या जिवंत माडावर हे करतात attack करतात. अच्छा त्यामुळे मग तो मेला तर मग त्याला तोडूनच हे केलेलं बेस्ट. चालेल चालेल चालेल. ते पप्पा हा हा चल हो, yes, निघतो. sir. हा चला, हो. आणि निघायचं पनवेल पर्यंत. हो बापरे. हे त्यांचे आता हे ते ओंकारचे वडील. हे बघा समोर ते मुलं बोलतायत ना ते काका. हे काका हे ओंकारचे काका. काका मस्त वाटलं इथे. हा आम्ही लास्ट मोमेंटला आलो. शेवटची रूम मस्त होते पण मस्त वाटलं. शांत. सकाळी बीचवर गेलो, पॅरामोटरिंग केलं. आता गणपतीपुळे दर्शन करून मग निघणार. मस्त एन्जॉय केलं ना. मजा केली ना. हा हा बघू ते माडावर वीज पडली म्हणून तो तोडला. चाल चलो. Well, I know how you want it to seem.
From the crest of the wave that we broke upon and pulled you back into the sea, all the way down. Why'd it take all our lives